formation of Christ's image. ख्रिस्ताचं रूप आपल्यात धारण होणे. Galatians 4:19. गलती 4:19. My little children, of whom I travail in birth again until Christ be formed in you. गलती 4:19. माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहेत. Praise God. Hallelujah. Paul is speaking about prayer, आणि पॉल प्रार्थनेविषयी बोलत आहे. a type of prayer. एक प्रार्थनेची पद्धत, एक रीत. There is a prayer called travailing prayer, एक प्रार्थना अशी पण असते की जिला प्रसूती वेदनेची प्रार्थना म्हणतात. a groaning prayer, एक कडून केलेली प्रार्थना, where you have concerns of other people, जिथे तुम्हाला इतर माणसांची काळजी असते, where your thought is completely for that person, जिथे तुमचे विचार संपूर्णपणे त्या समोरच्या माणसासाठी असतात, and that person's spirit should be developed like Jesus. की त्या व्यक्तीचा आत्मा जो आहे तो येशू सारखा विकसित झाला पाहिजे. Amen. आमेन. That is called travailing prayer. आणि त्याला कडून केलेली प्रार्थना म्हणतात. People don't know that there is a travailing prayer. लोकांना माहिती नाहीये की एक कडून केलेली प्रार्थना पण असते. They just hear about a prayer and then they think, oh, it's just prayer. I sit before the Lord some time and then get up and go and do my job. लोकांना केवळ प्रेयर म्हणजे आपली प्रेयर, प्रभू समोर बसलो, प्रेयर केली, उठलो आणि गेलो म्हणजे प्रेयर झालं. But travailing prayer is something different. पण कडून केलेली प्रार्थना ना एकदम वेगळी असते. In travailing prayer, you can pray for an enemy as a friend. कडून केलेल्या प्रार्थनेमध्ये आता कडणं म्हणजे काय? कडणं म्हणजे अशा वेदना आणि रडू फुटलं पाहिजे. आणि त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही शत्रूसाठी देखील मित्रासारखी प्रार्थना करता. Amen. आमेन. That is travailing prayer. त्याला म्हणतात कडून प्रसूती वेदना सोसून केलेली प्रार्थना. The first point we were at, पहिला मुद्दा आपण जो शिकला तो असा, the birth pangs of Paul. पॉलला झालेल्या प्रसूती वेदना. Amen. Amen. Birth pangs of Paul. पॉलला झालेल्या प्रसूती वेदना. Paul had great desire that the church of Galatia should have the formation of Christ. पॉलच्या मनामध्ये अशी खूप इच्छा होती, गहन इच्छा होती की गलतीमध्ये ख्रिस्त रूपधारी झाला पाहिजे प्रत्येक मेंबर मध्ये, गलतीच्या चर्च मध्ये. That's my desire. ही माझी पण इच्छा आहे. That's how I feel also for you. अशा पद्धतीनंच मलाही तुमच्या सगळ्यांविषयीनं वाटतं. I want Christ to become visible in your lives. माझी इच्छा आहे की ख्रिस्त तुमच्या जीवनात दिसला पाहिजे. Amen. म्हणजे केवळ गप्पा मारून फायदा नाही. Amen. Amen. I want Christ to be seen in your life. मला तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त पाहायचा आहे. You know, from my early days, माझ्या सुरुवातीच्या दिवसांपासून I used to pray a lot. मी खूप प्रार्थना करायचो. And most of the beginning prayers were, you can call it an immature prayer or just a primitive prayer. आणि सुरुवातीच्या माझ्या बऱ्याच प्रार्थनांना तुम्ही नासमंजस आणि प्रौढ नसलेल्या प्रार्थना म्हणू शकता. But there was an essence, there was my heart in it because I was more of a desperado kind of praying man. पण त्यामध्ये चव होती, कारण त्या प्रार्थनेमध्ये माझं हृदय होतं आणि मी व्याकुळतेनं सुरुवातीपासून प्रार्थना करणारा माणूस. Amen. आमेन. And I was tremendously hungry for God. आणि देवासाठी मी प्रचंड भुकेला माणूस तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा आहे. So when I pray, तर जेव्हा मी प्रार्थना करतो, when I see God, देवाला शोधतो, I go on that travail then at times. मग मला त्या प्रसूती वेदना कधी कधी होतात. There are times I go in fasts, कधी कधी मी उपवास करतो, just seeking Him day and night. दिवस रात्र त्याला शोधतो And then God gives us results. आणि देव त्याचे रिझल्ट आम्हाला देतो. But in those times, परंतु त्या काळात every prayer was a desperate kind of prayer for me. प्रत्येक प्रार्थना त्या काळातली माझी व्याकुळतेतनं बाहेर पडलेली प्रार्थना होती. But now, आता मात्र since I matured in Christ, मी ख्रिस्तामध्ये होता होता 25-26 वर्ष आता प्रौढ झालो. and now I have developed more of a disciplined kind of prayer. आता मी एक शिस्तबद्ध प्रार्थना माझ्यामध्ये आणली आहे. But there are times पण तरीही कधी कधी when I see the needs of the people, अजूनही जेव्हा मी लोकांच्या गरजा पाहतो, not the physical needs, शारीरिक गरजा नाही, but पण that person needs to be developed in Christ, की हा जो व्यक्ती आहे तो ख्रिस्तामध्ये वाढला पाहिजे, then मग there is a desperate kind of prayer for that person. असं माझ्या लक्षात आलं की हा समोरचा माणूस ख्रिस्तात वाढला पाहिजे, ख्रिस्त याच्यामध्ये रूपधारी व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर मग परत त्या प्रसूती वेदना आणि ती व्याकुळता माझ्यात निर्माण होते. I always sense मला नेहमी जाणवतं, if that person is in the Lord for more than a year, he needs to mature. जर तो व्यक्ती समोरचा
एखादं वर्ष प्रभूमध्ये आलेला आहे तर आता तो प्रभूमध्ये वाढला पाहिजे, He needs to grow. तो वाढला पाहिजे. But if he still has those childish ways, पण वर्षभर प्रभूमध्ये राहून सुद्धा जर त्याच्याकडे अजून पण तो बालिश स्वभाव आहे, there are ways you can tackle with that person. तर त्या माणसाच्या जीवनामध्ये कार्य करायच्या आणि त्या माणसाला हाताळायच्या पद्धती आहेत. First, you can even tell them. पहिलं तुम्ही त्यांना सांगू शकता. That's what Paul did. पॉलनी तसंच केलं. He must have scolded them. पहिलं पॉल त्यांना ओरडला He असेल, must have rebuked them. त्यांना धमकावलं असेल, He must have told them, don't go away from grace. त्यांना म्हणाला असेल की बाबा कृपा तुम्हाला मिळालेली आहे, ती कृपा सोडू नका. Amen. आमेन. And so he must have written letters to them. त्यांना पत्र लिहिलं असेल. Finally, शेवटी he said, म्हणाला, I have to pray for them. शेवटी पॉल म्हटला आता मला या लोकांसाठी प्रार्थना करायला लागेल, I have to travail for them. आता या लोकांसाठी मला प्रसूती वेदना सोसाव्या लागतील. And then that kind of birth pangs that took over Paul. आणि मग त्या प्रसूती वेदनेंनी पॉलला घेरलं. Birth pangs don't just come to any ordinary Christian. प्रसूती वेदना अशाच कुठल्या साध्या ख्रिस्ती माणसाला होत नाही. Unless you have a sincere desire for the development of the spirit and the love towards God and that person, such kind of burden is not given by God to you. देवावरचं प्रेम, त्या समोरच्या माणसासाठी असलेलं प्रेम, हे सगळं जोवर आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोवर त्या समोरच्या माणसासाठी प्रसूती वेदना सहन करून आपण प्रार्थना कधी करणार नाही. Amen. आमेन. In that travailing prayer, त्या प्रसूती वेदनेच्या प्रार्थनेत you look beyond the person's fault. तुम्ही काय करता, तो समोरचा माणूस जसा असेल तसा त्याच्या सर्व चुकांपलीकडे पाहता. You have a compassion of a father. आणि एक बापाचं हृदय कसं असतं, बापाला मुलांचा कळवळा काही केलं तरी येतोच, तसा तुमच्यात कळवळा निर्माण होतो. A father knows the mistakes of the son. वडिलांना माहिती असतं की माझ्या मुलांच्या काय काय चुका आहेत. But then पण मग he goes beyond when he is travailing for his son. वडील जेव्हा आपल्या मुलासाठी प्रसूती वेदना सोसायला सुरुवात करतात त्याला सर्व त्या चुकांच्या पलीकडे जातात. Amen. Amen. He's travailing that his life should be changed. आणि प्रसूती वेदना सोसून प्रार्थना करायला लागतात की माझ्या या मुलाचं जीवन आता बदललं पाहिजे, तो प्रभूमध्ये वाढला पाहिजे, तो प्रभूच्या जवळ आला पाहिजे. And many times बऱ्याच वेळेला I have this kind of travailing prayer for the leadership. अशा पद्धतीच्या प्रसूती वेदनेच्या प्रार्थना मी आपल्या चर्च मधल्या आणि मिनिस्ट्री मधल्या लीडर्स साठी केलेल्या आहेत. Because कारण I want leaders to have the formation of Christ in them. पहिलं तर माझी इच्छा आहे की आपले जे कोणी लीडर आहेत त्यांच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हायलाच हवा. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये ख्रिस्त दिसायला हवा. Praise the Lord. Hallelujah. See, in travailing prayer, प्रसूती वेदनेनं केलेल्या प्रार्थनेत you have no anger, you have nothing else in your mind except that he should become like Christ. मनामध्ये दुसरं काही येत नाही त्या समोरच्या माणसाच्या विषयीनं. राग येत नाही का तो मूर्खच आहे, तो भावडच आहे, त्याला कळतच नाही, किती चुकतो, असं काही येत नाही. तर केवळ ते प्रेम, प्रभूचं प्रेम आणि एक इच्छा, एक ओढ की हा प्रभूत वाढला पाहिजे आणि त्या प्रसूती वेदना सुरू. And when you have travailing prayer, आणि जेव्हा तुम्ही प्रसूती वेदनेच्या प्रार्थना करता it not only shows the condition of your heart, it also improves the condition of your heart. त्यावेळेला केवळ तुमच्या हृदयाची अवस्था दिसून येत नाही, तर त्यावरनं तुमच्या हृदयाची अवस्था पण कळते आणि तुमच्या हृदयाची अवस्था अजून विकसित होते, डेव्हलप होते. Like the other day, जसं आता I was speaking to one of the leaders, मी लीडर मधल्या एक दोन लीडरशी बोलत होतो. and that person told me, तर त्यातला एक मला म्हटला, Pastor, पास्टर I pray every day. मी रोज प्रार्थना I करतो. prayed even this morning. आज सकाळी पण मी प्रार्थना I केली, prayed with all my heart. मनापासून केली, हृदयापासून केली. And then he started saying, आणि मग म्हणायला लागले, in fact, he started spitting venom. म्हणजे विषच ओकायला लागले. But this person is like this, that person is like पण this. तुम्हाला माहित नाही पास्टर, हा असा आहे, तो तसा आहे. I said, if you have prayed, मी म्हटलं बाबा तू जर प्रार्थना करून आलेला आहे you won't have venom in you. तर हे असं विष नाही ओकत प्रार्थनेचा माणूस. Are you understanding, people? कळतं का मी काय? Even in regular prayers, आपल्या नित्य नियमाच्या प्रार्थनेत सुद्धा when you pray and come out, जेव्हा तुम्ही प्रार्थना करून बाहेर येता you are a changed person. तेव्हा जग नाही, तू बदललेला असतो. You become more humble. तू जास्त नम्र होतो. You become more understanding. तेव्हा तू जास्त समजूतदार होतो की ठीक आहे आपण संभाल लेंगे.
Are you understanding? कळतं का? You become more fatherly, you become more motherly. तू अजून जास्त बापासारखा होतो, तू अजून जास्त आईसारखा होतो. That is prayer. त्याला प्रार्थना म्हणतात. When you pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो it changes you. तेव्हा It should change you. तू बदलतो. मी प्रार्थनेला बसले ना, बाहेर आल्यानंतर मी बदललेली असणार आहे, मी बदलायलाच हवी. Amen? Amen. Because कारण the reason you go for prayer is तुम्ही प्रार्थनेला जाण्यामागचं कारण काय आहे? not only this that somebody else should be ruined, somebody else should be thrown out, but you pray that Lord, you touch me, you show me where I am wrong. तुम्ही प्रार्थनेला जाण्यामागचं कारण केवळ दे बाप्पा ह्याला सरळ कर, दे बाप्पा तो तसलाच आहे, हा बरोबरच नाही, ह्यांना काढून टाक, असं नाही. प्रार्थनेला बसल्यानंतर पहिला मी प्रभू माझं कुठे चुकलं, मला क्षमा कर, मला सुधरव, मी कुठे वाकडा असेल मला सरळ कर. Praise the Lord. And that person, Lord, you take charge of him and let your nature come in that person. आणि तो समोरचा जो कोणी माणूस आहे, प्रभू तू त्याचा ताबा घे प्रभू, आणि तुझा स्वभाव त्याच्यामध्ये दिसू दे, अजून वाढू दे प्रभू. And God says, मग ते म्हणतो yes, I have undertaken, since you have said, I have undertaken to make him like me. तू प्रार्थनेमध्ये हे सगळं माझ्याशी बोललेलं आहे आणि सुरुवात तू स्वतःपासून केलेली आहे, तर मी माझ्या हातामध्ये आता गोष्टी घेतोय आणि मी त्या समोरच्या माणसाला बदलणार आहे. And so when you come out of prayer, आणि मग प्रार्थना करून जेव्हा तुम्ही बाहेर येता, you should not have unforgiveness in your heart. मग हृदयामध्ये ते सगळं विष आणि कडूपणा आणि क्षमा न करायचा आत्मा घेऊन यायचं नाही. Immediately you need to flow with those people because you know now God has undertaken. लगेच त्या माणसांबरोबर व्हायला सुरुवात करायची, ती माणसं कशी असो, कारण की तुला विश्वास असला पाहिजे, मी प्रार्थना करून आलेलो आहे, माझा देवबाप सगळ्यांना सांभाळील. Praise the Lord. And I have seen मी पाहिलंय when I am utterly concerned about people, जेव्हा मला लोकांची खूप काळजी होते, those people walk straight. ती माणसं सरळ चालतात. Because कारण my concern translates into intercessory prayer for them. माझी काळजी त्यांच्यासाठीची मध्यस्थीच्या प्रार्थनेत बदलते. Otherwise, there is no concern. नाही तर मग त्याला काळजी म्हणतच नाही. एखाद्यासाठी तुला जर काळजी आहे तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो समोरचा माणूस तुला बदललेला दिसला पाहिजे. कारण टू बिगिन विथ तुझी काळजी प्रार्थनेची, ओझ्याची, ट्रॅव्हलिंग प्रेयरची होती. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. And for the formation of Christ in somebody else's life, you need to die. आणि कुणाच्या तरी जीवनामध्ये जर तुला ख्रिस्त रूपधारी झालेला पाहायचा आहे तर प्रथम तर तू मेला पाहिजे, मी मेली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. And when it is travailing, आणि जेव्हा प्रसूती वेदना होतात and you are travailing for somebody who is not your relative, आणि अशा कुणासाठी तरी जेव्हा तुम्ही प्रसूती वेदना सहन करताय की जो तुमच्या रक्ताचा नातेवाईक नाही, फॅमिलीतला नाही, कोणी नाही, that shows मग the दिसतं real love of God you have in your heart. देवाचं खरं प्रेम तुझ्या अंतःकरणात आहे की ज्या प्रेमापायी तू त्यांच्यासाठी प्रसूती वेदना सोसल्या. Praise the Lord. Amen. That's why we should have local churches where people pray for one another that Christ's formation should be seen in them. म्हणून आपल्याकडे स्थानिक मंडळ्या पाहिजेत, लोकल चर्च पाहिजे की ज्या लोकल चर्च मध्ये जाऊन माणसांमध्ये ख्रिस्त रूपधारी झालेला आपल्याला दिसावा. Paul says, पॉल म्हणतो I am praying for you again. मी परत तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. What does it mean? म्हणजे काय? He meant तो म्हणतो that before they could be saved, he also prayed for them. त्यांचं तारण होण्या अगोदर देखील पॉलने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. He travailed for them. त्यांचं तारण होण्या अगोदर पॉलनं त्यांच्यासाठी प्रसूती वेदना सोसल्या. In other words, दुसऱ्या शब्दात, if you are born again, जर तुमचा नवीन जन्म झालाय you have been travailed into being born again. तर तुमचा नवीन जन्म होण्यामागे कुणीतरी प्रसूती वेदना सोसल्या. You are saved because of somebody's prayer. तुझं तारण का झालं? कारण की कोणीतरी प्रसूती वेदनेची प्रार्थना तुझ्यासाठी केली तर फटकन तुझं तारण झालं, तुझा नवीन जन्म झाला. Nobody is saved without prayer. कोणाचंही तारण प्रार्थनेशिवाय होत नाही. I know there is the word also. मला माहितीये शब्द सुद्धा असतो, But पण without prayer, a person cannot be born again. प्रार्थनेशिवाय एखाद्या माणसाचा नवीन जन्म होत नाही. Amen. आमेन. And after person is born again, आणि एखाद्या माणसाचा नवीन जन्म झाला you need to continue praying for that person. की त्या नवीन जन्म झालेल्या माणसासाठी तू सतत प्रार्थना केली पाहिजे. Why? का? That the development of Christ be seen in his life at every stage of his growth. की ख्रिस्ताचं विकसन त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये दिसायला हवं. That means our prayer never stops. याचा अर्थ
आपली प्रार्थना कधी थांबत नाही, थांबू शकत नाही, थांबायला नकोय. Praise God. आपल्या प्रार्थना सतत पाहिजेत. That's why mothers, म्हणून मातांनो, let your prayers never stop for your Dennis the Menace. म्हणून मातांनो, तुमच्या डेनिस द मेनिस साठीच्या प्रार्थना थांबवू नका. आमेन. Just saying or writing and admonishing alone will not do. केवळ लिहिणं, त्यांना बोध करणं, कधीतरी त्यांना ओरडणं, कधीतरी त्यांना सांगणं, तेवढ्याने काम होणार नाही. Just saying all the best. फक्त असं म्हणून चालणार नाही की ऑल द बेस्ट. Amen. All the best. All the best. तुझं future साठी all the best. फक्त तुझ्या स्कूल साठी all the best. No, 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 no. असं करून चालत नाही, त्याच्या मागे बरंच काय असतं. Wishes cannot transform a child's character. सदिच्छा आणि ऑल द बेस्ट लेकराचा स्वभाव सुधरवत नाही. It's a travailing prayer. प्रसूती वेदना It's a fervent prayer. सातत्याने केलेल्या, ज्याला म्हटलं ना अखंड प्रार्थना, निरंतर प्रार्थना. Even if they are not saved, one day they will be saved if you have travailing prayer for them. जरी त्या मुलांचं तारण झालं नसेल तरी एक दिवस त्या मुलांचं तारण होईल, कारण तुम्ही अखंड आणि निरंतर त्या मुलांसाठी प्रार्थना करताय. Praise the Lord. Hallelujah. Travailing prayer shows that you believe there is heaven and hell. प्रसूती वेदनेची प्रार्थना हे दाखवते की तुझा विश्वास आहे काय, की स्वर्ग आहे आणि नरक पण आहे. Yes. हा. Travailing prayer shows that you believe that there is a heaven to look forward to and to shun hell. प्रसूती वेदनेची प्रार्थना हे दाखवून देतं की स्वर्ग आहे, ज्या स्वर्गाकडे आपण जाऊ शकतो, आणि नरक पण आहे, which we should avoid. Praise the Hallelujah. Lord. Amen. If you sincerely believe this truth, जर प्रामाणिकतेनं तुम्ही या सत्यावर विश्वास ठेवला you will go to any levels to see your children saved. तर तुम्ही कुठल्याही टोकापर्यंत जाल आपल्या मुलांचं तारण झालेलं पाहायला. Sometimes we behave as though there is no real hell and no real heaven. कधी कधी आपण असे वागायला लागतो की आपल्या वागणुकीवरनं असं दिसून येतं की स्वर्ग नाहीये, काय माहिती असेल सुद्धा, नरक पण काय माहित, रहेगा नाही तो नाही भी रहेगा. Sometimes कधी कधी the son does not come to the Lord. मुलगा प्रभूकडे येत नाही. He may be now 40 years old, 50 years old. आता तो मुलगा झाला 40-50 वर्षाचा. And so mothers say, मग माता म्हणतात आता काय प्रेयर करायचं? आता अभी क्या प्रेयर. No. असं कसं अभी क्या His प्रेयर. soul has to be saved. अभी क्या प्रेयर करने का म्हणजे काय, त्याचा जीव तारला गेला पाहिजे ना. तो 90ला गेला तरी पण आईनी प्रार्थना करायची. Amen. Maybe that will not amount to much reward in their kitty, but you need to pray that their souls be saved. आणि कदाचित त्यांच्या बटव्यामध्ये त्यामधनं फारसं प्रतिफळ काही निर्माण होणार नाही, पण प्रार्थना तर करा की त्यांचं 40-50 इतका 90 तारण तरी व्हावं. Because कारण as for yourself, you have gained your son. स्वतःसाठी म्हटलं तर तुला मुलगा मिळाला. As for yourself, you have gained one soul for the Lord. स्वतःसाठी म्हटलं तर तू प्रभूसाठी एक आत्मा जिंकला. And again, you have gained rewards for your own self. आणि स्वतःसाठी म्हटलं तर तू तो आत्मा प्रभूसाठी जिंकला, तुला प्रतिफळ मिळालं. Praise God. Hallelujah. It is reward all the way. आणि प्रतिफळच आहे ना, मग त्यामागे प्रतिफळच. एखादा आत्मा, मग तो सख्या मुलाचा असो, सख्या मुलीचा असो, का सख्या नवऱ्याचा असो, तो आत्मा जिंकला तर त्याचं प्रतिफळ तर आपल्या बटव्यामध्ये लागतं. Amen. Amen. So keep on telling your sons and daughters. तर मुला मुलींना हॅमरिंग सारखं, कधी प्रेमानी, कधी असं, कधी तसं सुरू ठेवायचं. Amen. Amen. Even after they are saved, आणि त्यांचं तारण झाल्यानंतर सुद्धा go on telling them the truths about the word. त्यांना देवाच्या शब्दातलं सत्य सांगत राहायचं. Amen. आमेन. Go on telling them. त्यांना सांगत राहायचं की वचन काय म्हणतं. Where you have to rebuke, rebuke. Where you have to love, love. जिथं त्यांना धमकवायचं तिथं धमकवायचं, जिथं प्रेम करायचं तिथं प्रेम करायचं. But what people do is, पण लोक काय करतात, where they have to love, they rebuke. Where they have to rebuke, they love. जिथं धमकवायचं तिथं माया लावतात, प्रेम लावतात. जिथं प्रेम करायचं तिथं काहीतरी वेगळं धमकावून बोलून येतात. Finally, शेवटी the sons get the upper hand. मग मुलांना वरचा हात मिळतो. The sons only tell the daddies, मग मुलगा किंवा मुलंच डॅडीला म्हणतात you shut up. तुम्ही I गप्प know. बसा डॅडी. अरे Daddy म्हणतो, हो मी बिलीवर आहे, मी shut up बस तुम्ही असायला. गप्प बसा डॅडी असं पोरग म्हणतं, आणि डॅडी हो मी बिलीवर आहे ना, मी गप्पच बसतो. डोंट यू थिंक The समथिंग day इज रॉंग. हालेलुया. you lose respect from your son, ज्या दिवशी तुझ्या मुलात तुझ्यासाठीचा आदर गेला, something is wrong. ज्या दिवशी Something is wrong. तुमच्या मुलांमध्ये तुमच्यासाठीचा आदर गेलेला आहे, गणित चुकलंय ब्रदर, Something is wrong. गणित चुकलंय. And then there is this desperate kind of prayer, and that is you need to get into travailing. मग व्याकुळ होऊन प्रसूती वेदनेच्या प्रार्थना करायच्या
आणि कळा सोचून सोचून म्हणायचं, दे बाप्पा माझी पोरं सुधरव. Amen. Take a jug of water in your room, lock yourself, pray. खोलीमध्ये फक्त पाण्याचा जग घेऊन जायचं, खोली लॉक करायची आणि नुसतं बसून रडरडून प्रार्थना करायची. Amen. Amen. फक्त स्वतःसाठी रडायचं, मी का त्याला बरोबर डिसिप्लिन नाही पहिलं केलं. स्वतःसाठी रडायचं. पहिलं नेहमी पहिलं, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आय ऑलवेज से हालेलुया. तर पहिलं आधी स्वतःच रडायचं की दे बाप्पा माझ्याकडनं ही चूक अशी कशी झाली, मला Amen. क्षमा कर. Are you understand? कळतं का? Sometimes कधी कधी you may see some of the sons and daughters not wanting to come to our church. तुम्ही पाहाल काही मुला मुलींना आपल्या चर्चला यायची इच्छा होणार नाही. Why? का? Here the word of God spear is more thicker. कारण की इथं या वेदीवरनं देवाच्या वचनाचा भाला जरा जास्त पॉइंटेड आहे, टोचतो खूप. हालेलुया. आमेन. And so only people who really want to receive the touch of God, those youth sit down then. तर ज्या मुला मुलींना, ज्या तरुण वर्गाला खरोखर मनापासनं जिवंत देवाचा स्पर्श स्वीकारायचा आहे, अशीच मुलं मुली इथं येऊन बसणार आणि ऐकणार. हालेलुया. Yes. हो ना? Otherwise they होच will ना. say, नाही तर म्हणणार we don't want such goats here. I will go somewhere else. नको डॅडी, मी दुसऱ्या चर्चला जातो, मला सहन होत नाही, ते गज गज बोलतात फार. हालेलुया. It should touch your flesh. Otherwise it is no word at all. असं नाही, थोडं इथं टोचलं पाहिजे, जरा चिमटे बसले पाहिजेत, नाही तर त्याला वचन म्हणतच नाही. हालेलुया. वचन जे तुम्हाला टोचत नाहीये ते वचनच नाही. वा 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 वा. But you don't need to worry much. पण जास्त टेन्शन घेऊ नका. Just pray. प्रार्थना करा. Talk to them, pray. Talk to them, pray. त्यांच्याशी बोलायचं, परत प्रेयर करायची. त्यांच्याशी म्हणजे मुला मुलींशी बोलायचं, परत प्रेयर करायची. मुला मुलींशी बोलायचं, परत प्रेयर करायची. Some of the spouses also may not agree with you. काही जीवन साथीदार पण कदाचित तुमच्याशी सहमत करणार नाही. Speak the word, pray. Speak the word, travail. त्यांना वचन सांगायचं, परत प्रार्थनेला बसून प्रसूती वेदना सोसायच्या. त्यांना सांगायचं, परत प्रार्थनेला बसून रडून धडून सगळी डिलिव्हरी झाल्यासारखी पेन सोसून यायचं. What will you do? काय करणार? What else can you do? दुसरं करणार तरी काय? I mean, you cannot beat them. त्यांना मारू तर शकत नाही. Yes, when they are young, you can do that. आज छोटी छोटी होती तेव्हा पिंट्याला मारलं तर चालतंय. When they are big, what you'll do? पण पिंटू आता मोठा झाला, You cannot do anything. मारता येत नाही. And some will be like Nabal who will never change. What will you do? आणि काही नावाला सारखे आयुष्यभर मूर्खच राहणार. मग तू काय करणार? God will take care of you देव तुला सांभाळेल. as he took care of Abigail. जसं अबिगेलला देवाने सांभाळलं, मूर्खाच्या तावडीतनं सोडवलं, तसं देव तुला सांभाळेल. But you need to pray. पण तुम्ही प्रार्थनाही केली पाहिजे. Unless you pray, you cannot just give up on somebody. जोवर तुम्ही प्रार्थना करत नाही, तर समोर जो कोणी माणूस आहे का, कोणी मुलगा आहे, मुलगी आहे, कोणी आहे, त्यांच्यावर अशी हार नाही मानायची. People say, लोक म्हणतात किती सांगितलं ह्याला, हा ना. रोज सांगतो पण डोकं काय फोडते. ऐकतच नाही. नाही नाही नाही, तुम्ही प्रेयर केलं का? डोकं कमी फोडा, प्रेयर जास्त करा. Amen. हो केलं ना. फास्टिंग प्रेयर केलं का? मग उपास प्रार्थना केली का? ट्रॅव्हलिंग प्रेयर केलं का? प्रसूती वेदना अशा कळ लागली का? कळ. See, that's what Paul said. पॉल बोलला ते, I'm travailing for them that Christ should be formed in them. मला कळा येतात, कळा की यांच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हावा. Does not Hosea say होशे म्हणतो ना, in Hosea 13 verse 13, होशे 13:13, the sorrows of a travailing woman shall come upon him. He is an unwise son, but he Hallelujah. should not stay long in the place of the breaking forth of children. होशे 13:13, प्रसवतीच्या वेदना त्याला लागतील, तो निर्बुद्ध मुलगा आहे, कारण त्याने लेकरे जन्मण्याच्या स्थानात उशीर लावू नये अशी वेळ आहे. Amen. Amen. And foolishness is bound in the heart of a child. आणि मूर्खपणा लेकरांच्या हृदयाला बांधलेला आहे. Bible says बायबल मध्ये लिहिलेलं आहे, foolishness is bound in the heart of a child. मूर्खपणा लेकरांच्या हृदयाला बांधलेला आहे. So you need to straighten them out, that foolishness will come out of them. तर मुलांना सरळ करायलाच लागतं अशासाठी की त्यांच्यातला मूर्खपणा निघावा. And Bible says correction will drive out all the foolishness from a boy. आणि or बायबल a girl. बायबल म्हणतं एखाद्या मुलातनं किंवा मुलीतनं त्यांची चूक वेळच्या वेळी त्यांना जर सांगून दिली
तर मूर्खपणा त्यांच्यातनं निघून जातो. And in here in Hosea, होशेमध्ये God was speaking about Ephraim. देव एफ्राईम विषयी बोलत आहे. God says देव म्हणतो he should not stay long in the place of breaking forth of children. एफ्राईमनं जन्मण्याच्या स्थानात उशीर लावू नये. See, a child, if it stays long even after birth pangs, लेकरू प्रसूती वेदनेनंतर सुद्धा जर फार काळ राहिलं, will have trouble for self too and for the mother also. ते बाळ दिवस भरल्यानंतर सुद्धा जर आतमध्ये तसंच राहिलं तर मग आईलाही त्रास, बाळालाही त्रास. And God said, देव बोलला just because Ephraim is staying back even after people have travailed for him, he's going to have birth pangs himself. एफ्राईम साठी लोकांनी प्रसूती वेदना आणि कळा सोसल्यानंतर सुद्धा एफ्राईम जन्माला यायला उशीर लावत आहे, तर आता एफ्राईमलाच त्याचा त्रास होणार आहे. Yes. Once somebody has birth pangs for you, you need to be delivered. एकदा कुणाला तरी तुझ्या प्रसूतीच्या कळा लागल्या की तू पण फटकन जन्माला यायचं. If you are not delivered, it will be trouble for you. जर फटकन तू जन्माला आला नाही, तू प्रसूतीला आला नाही, तर तुला त्रास होईल. Hosea 4:17 says, होशे 4:17 Ephraim is joined to idols, leave him alone. एफ्राईम मूर्तीशी जडलेला आहे, त्याला असू दे. See, he who is joined to idols will have sorrow and misery all his life. जो मूर्तींशी जडलेला आहे त्याला आयुष्यभर त्रास होणार आहे. Ephraim had a chance to have life, एफ्राईमला संधी होती जीवन मिळायची, but he didn't want it. पण त्याला जीवन नको होतं. He is like a child about to be born. तो असं लेकरू होता, असं बाळ होता की ज्या बाळाचा जन्म आता होणार आहे, But he is refusing to come out. पण ते बाळ एफ्राईम नावाचं बाहेर यायला राजी नाहीये. God is saying Ephraim is refusing to come out. तर ते म्हणतो एफ्राईम वेळ भरलेली आहे, प्रसूती वेदना त्याच्यासाठी कोणीतरी सोसलेली आहेत, पण एफ्राईम बाहेर यायला तयार नाही. He is unwise. He is foolish person. तो मूर्ख आहे, तो अज्ञानी किंवा अज्ञानी असल्यासारखा वागतोय. He has to extricate himself from the troubles. He has to come out of it. त्याने त्रासांमधनं स्वतःला आता काढायचं, त्याने आता बाहेर आलं पाहिजे, जन्म घेतला पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. When we have labor pains for some people, जेव्हा काही माणसांसाठी आपल्याला किंवा आम्हाला प्रसूती कळा लागतात, they have to be born. त्या माणसांनी देखील जन्म तेव्हा घेऊन टाकायचा. They have to come out. त्या लोकांनी त्यातनं बाहेर यायचं. They have to come out from their miseries. Otherwise, they will die. त्यांच्या त्रासातनं, त्यांच्या त्या सगळ्यातनं त्यांनी बाहेर यायचं, नाहीतर ते तसेच मरतील. Because somebody is praying for him. का कोणीतरी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. Praise God. Hallelujah. Hosea 14:8. होशे 14:8 Bible says, बायबल म्हणतं, Ephraim shall say, what have I to do anymore with idols? See, he came out. एफ्राईम म्हणेल, माझा आणि मूर्तीचा यापुढे काय संबंध आहे. याचा अर्थ तो बाहेर आला, त्याने जन्म घेतला. That is the last chapter of book of Hosea. होशेचं हे होशेचा शेवटचा अध्याय आहे. In other words, दुसऱ्या शब्दात travailing prayer has results. प्रसूती कळेनं केलेल्या प्रार्थनेला रिझल्ट येतो. Because Ephraim came out. कारण एफ्राईम त्यातनं बाहेर आला. He came out of idols. एफ्राईम मूर्ती पूजेतनं बाहेर आला. Travailing prayer has power. प्रसूती कळेनं केलेल्या प्रार्थनेत सामर्थ्य असते. Because it is a सामर्थ्य birth असतं. pang. कारण की त्या प्रसूती कळा आहेत, त्यात सामर्थ्य असतं. Birth pang has to result in delivery. प्रसूती कळेनंतर प्रसूती व्हायलाच पाहिजे. त्या प्रसूतीच्या कळा आहेत. Praise the Lord. Hallelujah. Didn't Jesus to compare his disciples to a woman in travailing? Or travail? येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांची तुलना देखील प्रसूती कळा लागलेल्या स्त्रीशी केली ना. In John 16:20, योहान 16:20 I say unto you, you shall weep and lament, but the world shall rejoice, and you shall be sorrowful, but your sorrow shall be turned into joy. योहान 16वा अध्याय 20वा वचन येशू काय बोलला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल, पण जग आनंद करील. तुम्ही दुःखित व्हाल, परंतु तुमचे दुःख जाऊन तुम्हास आनंद होईल. See, he's speaking about birth pangs. तो प्रसूती कळांविषयी बोलतोय. He says every birth pang results in joy. तो असं म्हणतोय, प्रत्येक प्रसूती काळानंतर आनंद रिझल्ट म्हणून मिळतो. Amen. Amen. Every travailing prayer has to result in joy. प्रत्येक प्रसूती वेदनेनंतर त्याचा रिझल्ट आनंदातच बदलायला हवा. That's why the most powerful prayer on earth is travailing prayer. आणि म्हणून अख्ख्या जगातली सगळ्यात सामर्थ्यशील प्रार्थना म्हणजे प्रसूती वेदना सोसून केलेली प्रार्थना, कारण त्याच्यानंतर आनंद येतो. Because verse 21 it says, 21व वचन, a woman when she is in travail, see, he's continuing with that same thing. He says, a woman when she is in travail has sorrow because her hour is come, but as soon as she is delivered of the child, she remembers no more the anguish for joy that a man is born into the world. कारण प्रभू पुढे तेच म्हणतोय पहा,
स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला दुःख होते कारण तिची घटका आली आहे, परंतु तिने बाळाला जन्म दिला तेव्हा माणूस जगात जन्मल्यावरून जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या वेदनांची आणखी आठवण होत नाही. Praise the Lord. Hallelujah. This should be the desire of every disciple. प्रत्येक शिष्यात ही इच्छा असायला हवी. If we don't have a travailing for the development of others' lives, इतर बिलीवर माणसांच्या जीवनाचं विकसन व्हायला हवं असं म्हणून जर आपल्यामध्ये प्रसूती कळा आल्या नाहीत we are not disciples of Christ. तर आपण ख्रिस्ताचे शिष्य नाही. तुम्ही उगीच स्वतःला ख्रिस्ताचा डिसायपल म्हणून घेऊ नका. I have seen pastors in the villages when I visit. I see these pastors. खेड्यापाड्यांमध्ये आता जेव्हा मी बाहेर सभा घ्यायला जातो मी या सगळ्या पाळक वर्गाला पास्टरांना पाहतो. They talk about ministry. They talk about the title. ते सेवेविषयी मिनिस्ट्री विषयी या सगळ्या पदांविषयी बोलतात. They talk about preaching. ते प्रीचिंग विषयी बोलतात. But the members don't even know what the word of God is. पण चर्चच्या मेंबर्सना माहिती पण नसतं की देवाचं वचन काय आहे, वचनात काय लिहिलेलं आहे. There is no development of Christ in those souls. आणि चर्चला येणाऱ्या मेंबर्स मध्ये ख्रिस्ताचं विकसन झालेलं नाही, त्यांचा जीव प्रभू मध्ये वाढलेला नाही. There is no proper church. आणि असं व्यवस्थित चर्च ज्याला म्हणतात ते चर्च नाही. It's just a gathering of people. केवळ आपलं दर आठवड्याला लोक जमतात झालं. Everybody leaning on the pastor. आणि सगळे पास्टांवर टेकून आधारून असतात. And the pastor is a mini king. आणि पास्टर म्हणजे एक छोटा राजा. Everybody comes to him. सगळे पास्टरांकडे येणार, He prays. पास्टर प्रेयर करणार. Then only things happen to them. पास्टरनी प्रेयर केली तर गोष्टी होतील. And people want it that way. आणि लोकांना अलीकडे तसंच हवंय That they can be surrounded by people. की माझ्या अवतीभोवती मला माणसं पाहिजेत. So that they can say, I am a big time pastor. असं म्हणाला की मी मोठा पास्टर. But see, they're not training the people. पण ते लोकांना प्रशिक्षण देत नाहीत. They're not praying that the souls may have a formation of Christ in them. ते प्रार्थना करत नाहीत की येणाऱ्या मेंबर्स मध्ये ख्रिस्त रूपधारी व्हावा, ते पण ख्रिस्तासारखे बनावेत, ते पण पुढे यावेत. Are you understanding, people? कळतं का मी My काय? aim is माझा एम आहे formation of Christ I should see in you. मला तुझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झालेला बघायचा आहे. You should be able to stand by yourself. तुला स्वतःला उभं राहायला जमलं पाहिजे. Whether you come to me or not, it's not important for तू me. माझ्याकडे आला माझ्याकडे नाही आला ते मला महत्वाचं नाही. तू एकटा उभं राहायला समक्ष पाहिजे. I don't want people to say, oh, Peter is surrounded by thousands. तू एकटा उभं राहायला समर्थ पाहिजे. मला काय लोकांकडनं हे ऐकायचं नाहीये की पास्टर पीटरच्या भोवती किती माणसं असतात ना, मला असे सगळे फॅन गोळा नाही करायचे. In fact, उलट पक्षी. if I train you, you will come less to me. मी जर तुम्हाला प्रशिक्षण दिलं ना तुम्ही माझ्याकडे कमी याल. And that's what I want. मला तेच हवंय कारण तुम्ही म्हणाल मला सगळं माझ्या डॅडीने शिकवलेलं आहे. Are you understanding, people? आणि मला तेच हवंय. Some people love only to preach. काही लोकांना फक्त प्रीचिंग आवडतं. Me preach केलं मी. बस मैं preach प्रीचिंग केलं मी किया झालं. हो गया. प्रीचिंग किया ना. Have you travailed for the souls? मैं प्रीचिंग किया हो गया म्हणजे प्रसूती वेदना कधी त्या लोकांसाठी लागल्या Is का? there any formation of Christ in the people? ख्रिस्त रूपधारी झालेला पाहिलाय का त्यांच्यात? Have people become leaders? लोक तुझ्याकडे जे येतात ते लीडर झालेत Or have they become only helpers? का सगळे नुसते मदत करणारे हमाल झाले? That's why I tell my pastors, म्हणून मी आपल्या सगळ्या पास्टरांना सांगतो when you raise up a leader, जेव्हा तुम्ही एखादा लीडर उभा he करता should be after your kind. तो लीडर तुझ्यासारखा हवा. But you see what kind you are first. आणि म्हणून त्यासाठी अगोदर तू तपास की तू कसा आहेस. कारण तू जसा असशील तसा पुढचा लीडर पैदा होईल. And secondly, दुसरी बाब I tell them, मी त्यांना म्हणतो don't raise up leaders who are only helpers and bag holders. आता मी म्हंटल ना मला क्षमा करा की नुसते असे लीडर उभे करू नका की जे बॅगा धरतात आणि हमालीचं काम करतात. तू माझं बॅग उचल रे. असले लीडर उभे करून करायचं काय? आणि then उद्या उठून माझ्याकडे यायचं, पास्टर ह्याला बनवा लीडर का, तो चांगलं बॅग उचलतो माझं. हो का? हालेलुया, थँक यू, चालेल. आमेन. I don't want that kind. मला असं नको आहे. Some may not like me for this. आणि काही लोकांना कदाचित ह्या माझ्या बोलण्यापायी मी आवडणार नाही, विच इज फाईन. But this is okay for me. ठीक आहे, दॅट्स फाईन. It's okay for me. दॅट्स फाईन. तुम्हाला मी या बोलण्यापायी आवडत नाही, नाही, इट्स फाईन. आमेन. What to do? काय करायचं? क्या करे? दिवसेंदिवस मी पण त्यांच्यासारखीच होत चालले. Formation of Christ. ख्रिस्त रूपधारी झाला पाहिजे. Every day when I pray for you, this is my prayer. रोज जेव्हा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो माझी प्रार्थना हीच असते. Make them like Christ. अरे त्यांना
यीशु जैसा बना, गा गा के प्रेयर कर करके बना. Here people pray, इथं लोक प्रार्थना करतात, प्रभू प्रभू त्याला काढून टाक, हालेलुया. त्याला फोडून टाक, अरे राजा, त्याला हॉस्पिटलमध्ये हो पाठवून ना, टाक. त्याचे पाय तोड, हे लोकच नकोत, ह्यांना काढून टाक दे बाप्पा. तू कोण काढून टाक म्हणणारा? Have you ever prayed for the formation of Christ in them? कधी That's प्रेयर important. केली? कधी बसून प्रेयर केली? डोळे भिजले की दे बाप्पा ह्याच्यामध्ये ख्रिस्त दिसू दे, ख्रिस्त रूपधारी होऊ दे. कभी ऐसा मुंह पर आया है? Today morning, आज सकाळी when I was praying, पास्टर प्रार्थना I करतात, was weeping. पास्टर प्रार्थना करत असताना रडत होते. I'm sharing with you because this instance came like this. मी तुम्हाला केवळ आज सांगतोय कारण की ही घटना अशी आहे. I was praying. मी प्रार्थना करत होतो And you know what I told the Lord? आणि मी प्रभूला काय म्हटलो माहितीये? I said, Lord, प्रभू forgive me. मला क्षमा कर, Forgive me मला क्षमा कर for the poor use of your graces and your mercies and your giftings and your callings. तुझी कृपा, तुझी दया, तुझं दान आणि तुझं पाचारण या सगळ्याचा फार तुच्छ रीतीनं वापर केल्याबद्दल क्षमा कर. It's not that I had to say it, and that's why I said a formal prayer. No, मला it is बोलायला the truth. लागतं, मला असं बोलायला लागतं, असं प्रार्थनेत बसलं की बोलायचं असतं म्हणून मी बोलत नाही, हे सत्य आहे. I said it. मी बोललेलो आहे. Forgive me आज सकाळी पण बोललो, दे बाप्पा क्षमा कर. for the poor use of your giftings and your graces and your calling. that तू you मला gave. पाचारण दिलं, कृपा दिली, दान दिलं, दया दिली, या सगळ्याचा वापर मात्र माझ्याकडनं तुच्छपणे झाला. मला क्षमा कर, Forgive me. मला क्षमा कर. You know, when you love God, you make such kinds of statement. जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता ना, तेव्हाच अशा पद्धतीची वाक्य माणसाच्या तोंडात येतात. When you're conscious of His love for you, at such a time only you make such kind of statement. जेव्हा तुम्हाला देवाच्या प्रेमाची जाणीव असते ना, त्याच वेळेला आपल्या मुखातनं अशी वाक्य बाहेर पडतात. They came out more humbly, आणि मी बाहेर आलो प्रेयर रूम मधनं अजून नम्र होऊन, became more humble to this morning. अजून अजून नम्र झालो आज सकाळी I said, I will love my people now. की मी माझ्या लोकांवर अजून प्रेम करणार. I will do more for my people मी now. अजून माझ्या लोकांसाठी माझा जीव झिजवणार. Are you understanding what I'm saying? कळतं का? पास्टर प्रभू भोजनाच्या प्रार्थनेत पण सोमवारी काय म्हटले तुम्हाला आठवत असेल तर, की येशू तुझं रक्त जे क्रुसावरनं माझ्या अंगावर उडलं त्यात मी दुबळा झालो, मी अशक्त झालो, मी शांत झालो, मी भांडण विसरलो, मी आता भांडू शकत नाही. आय कॅनॉट रिटॅलिएट, आय कॅनॉट फाईट, युअर ब्लड हॅज मेड मी वीक. Praise the Lord. Yes. Amen. In verse 22 further, 22 पुढचं वचन Jesus said, येशू बोलला, and you now therefore have sorrow. त्याप्रमाणे तुम्हाला खरोखर आता दुःख आहे. And Jesus was travailing for Peter's soul development. आणि येशू ख्रिस्त पेत्राच्या जीवाच्या विकसनासाठी प्रसूती काळ सोसत होता. He prayed the whole night for them. संपूर्ण रात्र येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. In John 17:9, योहान 17:9 see, he travailed for them. पहा, येशूने त्यांच्यासाठी प्रसूती काळ सोसल्या. He said, I pray for them. I pray not for the world, but for them which you have given me, for they are thine. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जी माणसे तू मला दिली आहेत त्यांच्यासाठी विनंती करतो, कारण की ती तुझी माणसं आहेत जी तू मला दिलेली आहे. Neither pray I for these alone, but for them also which shall believe on me through their word. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जी माणसे तू मला दिली आहेत त्यांच्यासाठी विनंती करतो, कारण ती तुझी आहेत. See that? And all mine are yours, and yours are mine, and I am glorified in them. तुझी सगळी माझी आहेत आणि जी माझी आहेत ती माझी नाही, ती तुझीच आहे. See, in verse 12 he says, 12 I kept them in your name, those whom you gave me, I have kept them, and none of them is lost. See? मी त्यांच्या बरोबर होतो तोपर्यंत जे नाव तू मला दिले आहे त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले आणि मी त्यांना यासाठी सांभाळले, आणि जो नाशाचा मुलगा त्याच्या असून त्यांच्यातला कोणी नाश पावला नाही. See? And in verse 21 he says, 21 that they all may be one, as you, Father, are in me, and I in you, that they may also be one in us. अशासाठी की त्यांनी सर्वांनी एक व्हावे, हे बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसेच त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे,
यासाठी की तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. Always remember these two things. नेहमी या दोन गोष्टी लक्षात ठेवा. Everyone is birthed in the kingdom of God. प्रत्येक बिलीवर माणसाचा जन्म देवाच्या राज्यात होतो. Birthed is born. जन्म, Huh? What is born again experience we talk about? नवीन जन्माचा अनुभव जो आपण बोलतो तो काय आहे? Born. जन्म. Somebody travailed and he is born. जन्म झाला. नवीन जन्म कसा झाला? कुणीतरी त्याच्यासाठी प्रसूती काळ सोसल्या तर ह्याचा नवीन जन्म झाला. Praise the Lord. Amen. You are born because somebody travailed. तुमचा जन्म कसा झाला? कोणीतरी तुमच्यासाठी प्रसूती काळ सोसल्या म्हणून तुमचा जन्म झाला. In the natural order it is so. नैसर्गिक क्रमामध्ये असंच असतं Your ना. mother travailed and you were born. तुझ्या आईने तुझ्यासाठी प्रसूती काळ सोसल्या आणि तुझा जन्म झाला. In the spiritual, आध्यात्मिक जगतात somebody has travailed and you are born again. आध्यात्मिक जगतात पण तसंच आहे. कोणीतरी तुझ्यासाठी प्रार्थनेच्या प्रसूती काळ सोसलेल्या आहेत म्हणून देवाच्या राज्यात तुझा जन्म झाला. Amen. Amen. Secondly, दूसरी बात. everybody is birthed even in the development of his spirit. प्रत्येकाचा जन्म त्याच्या आत्म्याच्या विकसनात देखील होतो बर का. Amen. केवळ नवीन जन्म नाही तर पुढे त्याच्या आत्म्याचं विकसन झालं पाहिजे. हाही जन्म प्रत्येकाच्या बिलीवरपणात असतो. That's why I thank God for the many people that pray for us regularly. आणि म्हणून मी प्रभूचे आभार मानतो अशा अनेक माणसांसाठी की जी माणसं नियमितपणे आम्हा दोघांसाठी प्रार्थना करतात. They travail day and night for us. प्रसूती काळ आमच्यासाठी सोसतात दिवस आणि रात्र. And that's how we are propped up. आणि अशा पद्धतीनंच तर आम्ही वर आलो. And I thank God for such souls. आणि अशा लोकांसाठी अशा जीवांसाठी मी प्रभूचे आभार मानतो. It is difficult to find prayer warriors these days. अलीकडच्या या आधुनिक मॉडर्न जमान्यामध्ये बिलीवर जगतात प्रार्थना योद्धे सापडणं मुश्किल झालंय. You'll find tons of preachers, प्रीचर तुम्हाला खोऱ्यानं मिळतील, but very few prayer warriors. फार कमी असतात की जे बसून प्रार्थना करतील. Yes. Just start selecting some preachers, you will get many. प्रीचर शोधायला जा, तुम्हाला प्रीचर खूप सापडतील. उभं राहायचं आणि प्रीचिंग सुरू. Amen. But search for somebody who can pray. पण शोधा प्रेयर करणारा माणूस शोधा. How much you will get? A handful. थोडे मिळतील 4-5 प्रेयरला बसणारे. Like if you want to do your housewarming, जसं तुम्हाला तुमच्या घराची वास्तुशांत करायची आहे you'll be looking out for prayer warriors तर तुम्ही rather than preachers. प्रार्थना योद्धे शोधता ना की त्या नवीन वास्तूमध्ये त्या नवीन घरात मला प्रार्थना करणारी माणसं पाहिजेत प्रीचिंग पेक्षाही जास्त. Yes. है ना. He can preach, yes. प्रीचिंग होऊ शकतं नाही असं नाही. But you want somebody to pray for that house. पण त्या नवीन घरासाठी कोणीतरी प्रार्थना केली पाहिजे अशी तुमची इच्छा असते ना. You cannot say, oh, he's got the title of a pastor, so he is a prayer warrior. Who said? तुम्ही असं नाही म्हणू शकत की ते पास्टर आहेत म्हणजे ते प्रार्थना योद्धे आहेत. कोण म्हटलं पास्टर आहे म्हणजे प्रार्थना योद्धा आहे? He can be a preacher, but not necessarily a prayer warrior. तो प्रीचर असू शकेल पण तो प्रीचर आहे म्हणून तो प्रार्थना योद्धा आहे असं काही गरजेचं नाही. Every preacher, every pastor, every leader should be habitually praying. पण प्रत्येक प्रीचर प्रत्येक पास्टर प्रत्येक लीडर नियमितपणे प्रार्थनेच्या सरावात पाहिजे. I don't know how much seriously you look at it, but for past 25 years, I have been a disciplined prayer person. प्रार्थनेची सवय प्रत्येक लीडरला पास्टरला प्रीचरला असायलाच हवी. तुम्ही किती गांभीर्यानं या गोष्टींकडे पाहता मला माहित नाही पण मी मात्र असा शिस्तबद्ध माणूस आहे आणि शिस्तबद्धपणाने सेवा करणारा सेवक आहे की जो प्रार्थना नियमितपणे करतो. Praise the Lord. With prayer only this church has been birthed. हे चर्च कसं जन्माला आलं असंच का? प्रार्थनेने आलंय. That means म्हणजे Paul had travailed for their spiritual birth long back. त्यांच्या आध्यात्मिक जन्मासाठी पॉलने खूप पूर्वी प्रसूती काळ सोसल्या. He had prayed for the Galatian church to be born. कुणासाठी? गलती मधलं चर्च जन्माला यावं म्हणून पॉलनं खूप पूर्वी प्रसूती काळ सोसल्या. But now when he was writing this letter, पण आता जेव्हा पॉलनी गलतीला पत्र लिहिलं after some time he said, काही वेळानी पॉल बोलला again I travel for you that Christ may be formed in you. मी पुन्हा तुमच्यासाठी प्रसूती वेदना सोसत आहे की ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी व्हावा. Praise the Lord. पुन्हा लिहिलंय बघा मराठीत. पुन्हा Punha. पुन्हा I'm again praying for you. पुन्हा म्हणजे परत एक वार See? मी तुमच्यासाठी प्रसूती काळ सोसत आहे की ख्रिस्त तुमच्यात रूपधारी व्हावा. See, there is no migration into the kingdom of God. देवाच्या राज्यात स्थलांतर नाहीये. Amen. We देवाच्या are not राज्यात migratory people like the migratory birds. देवाच्या राज्यामध्ये
आपण ह्या राज्यातनं त्या राज्यात स्थलांतरित झालेली माणसं नाही, जसं पक्ष्यांचं स्थलांतर होतं तसं. Amen. The birds don't need passport, any visa, nothing. पक्ष्यांना काही लागत नाही, विजा नाही, पासपोर्ट नाही. इंडिया टू अमेरिका फ्री. No security checkup. काय सिक्युरिटी चेक नाही, काय नाही, काय नाही. You want to go to US today? आज अमेरिकेला जायचं, First of all, you should have passport. पहिलं तर आज आपल्याला अमेरिकेला जायचं असेल तर पासपोर्ट, Secondly, 2 visa. विजा. And visa does not come very easily. आणि अमेरिकेचा विजा काही सोप्या रीतीनं मिळत नाही. They will first see your bank balance. They will see what you have, what you don't have. फार त्रास देतात बाबा, सगळं तपासतात, बँकेत किती, घरात किती, कुठं कुठं काय काय. Amen. So we are not migratory birds. तर आपण काय स्थलांतरित होणारे पक्षी नाही. We have to be born in the kingdom of God. Our souls have to be developed to have the proper place in heaven. देवाच्या राज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बाकायदा जन्म घ्यायला लागतो आणि मग त्याच्यानंतर स्वर्गाच्या राज्यात आपलं सीट बुक होतं. Amen. It's not a family entrance. तो काय असा पारिवारिक प्रवेश नाही. Amen. आमेन. वडील आले हो ना, सगळं आमच्या लाईनीत फॅमिलीला किती फ्री आहे, मुलं आहे आमच्या सगळ्यांना. फॅमिलीला स्वर्ग फ्री आहे. असं कसं झालं? Each one has to be saved. फॅमिलीत पण प्रत्येकाचं तारण व्हायला पाहिजे. See, if it was like a family thing, जर पारिवारिक बाब असती then you don't need travailing prayer. तर मग प्रसूती काळ कशाला पाहिजे? Every member should be only praying for the father to be saved. मग प्रत्येक मेंबर आपापल्या फॅमिलीसाठी प्रार्थना करून बघून घेईल की सगळे स्वर्गात की जात No, आहेत. they're only praying that the father should be saved. So if he is saved, the entrance is for the whole family. किंवा वडिलांसाठी, वडिलांच्या तारणासाठी प्रार्थना करतील की वडिलांचं तारण झालं, वडिलांना विजा मिळाला, सगळ्यांना मिळाला. Souls are not just brought into the kingdom of God आत्मे असे देवाच्या राज्यात येत नाहीत just by meetings and a little rebuking here and a correction a little bit there. कळतं का? देवाच्या राज्यामध्ये आत्मे असं आपलं थोडं रागावलं, चिडलं, सांगितलं, बोललं की येत नाहीत. बाळा चर्चला हा जातो ना, का? असं होतं का? नाही तर ना चालेल, मग जायचं असेल तर बरंच आहे तुला. That way it will not work. असं नाही होत. Amen. असं नाही होत. When they बाळा, are small, जेव्हा लहान असतात, you stand for them. जेव्हा लहान असतात मुलं, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी बाळा बाळा उभी राहा. You have to stand and you have to say, come on, get ready, come to church with me. तेव्हा तुम्ही उभे राहा आणि त्या बाळांना सांगा की चल, उठ लवकर, कपडे घाल, चर्चला चालायचंय. विचारायचं नाही. विचारायचं नाही चला. येणार का, Amen. येणार का विचारायचं नाही, You have to come. आलंच पाहिजे. When they are grown up, मोठी झाली, then you have no other way. 18-21च्या पुढे गेली की मग आपल्याकडे पर्याय नसतात. But you have to keep on telling them. पण त्याच्या खालच्या वयामध्ये रोज हॅमरिंग करत राहायचं. One day God will touch you. एक दिवस देव त्यांना स्पर्श करणार. Amen. Amen. Tell the children, if God disciplines you, then don't tell me. मुलांना सांगायचं, हा देवाने जर शिस्तबद्ध फटका मारला ना तर मग मला सांगायला येऊ नको, मी सांगतोय तेव्हा ऐकून घे. Yes. And if they don't listen, तरी मुलांनी ऐकलं नाही travailing prayer. तर प्रसूती कळा, जग तयार ठेवा, मार्केट मध्ये मिळतं. बाटली भरून तयारच ठेवा. जग मध्ये पाणी भरा, रूम मध्ये लॉक करून घ्या. पाणी भरा, रूम लॉक करून बसा रूम मध्ये. Yes. We need to be serious. गंभीर व्हायलाच हवं. Serious about our family. आपल्या परिवाराला आपण गांभीर्याने घ्यायलाच हवं. Travailing prayer. प्रसूती कळा सोसल्या पाहिजेत. You know, people see Saturday crowd, such a big crowd, and they say, oh, people are just walking into the kingdom of God. लोक काय म्हणतात, लोक बघतात, अरे शनिवारी काय गर्दी येते यांच्याकडे, It's all human आणि effort. No. आणि त्यांना असं वाटतं, ते म्हणतात की असेच लोक येतात, सगळं मानवी स्तरावरती अशीच लोक येतात. It's not human effort. मानवी प्रयत्न नाही आणत त्या लोंढ्याला, It's not human work. मानवी कार्य नाहीये शनिवारची एवढी गर्दी येणं. See, ते they're all पण birthed into the kingdom. जन्म दिलाय सगळ्यांना देवाच्या राज्यात. Somebody has to pay the price. कोणाला तरी किंमत मोजायला लागते ना. If you don't pay the price, nobody is born again. कोणीच किंमत मोजली नाही तर कुणाचा नवीन जन्म होणारच नाही. That's why some people are not involved. They say, नाही, तसं इथं काय लोक येणारच ना. म्हणून काही माणसं त्याच्यामध्ये काही भाग घेत नाहीत, सहभाग घेत नाहीत. हे इधर तो दापोडी पास्टर पीटर बोला तो हमेशा गर्दी आती, आई सही आती क्या? See, you show me when on Saturdays how many people stand out and start praying for the needy मला souls. दाखवा ना, शनिवारी आपल्यामध्ये असे किती ओझं घेणारे आणि बर्डन घेणारे आहेत की शनिवारी येतील आणि मग सभा संपली की बाहेर उभे राहतील आणि गरजवंत नवीन लोकांसाठी प्रार्थना करतील. किती आहेत? Do it. We need to do it. That is travailing for the Lord's soul. करा ना, का करत नाही? त्यालाच म्हणतात हरवलेल्या लोकांसाठी प्रसूती कळा. Yes, that is travailing. त्यालाच म्हणतात प्रसूती कळा.
It's your church. तुझं चर्च आहे राजा. If you regard this as your church, you will do it. तू याला तुझं चर्च म्हणतो ना, माझं चर्च आहे, माझं चर्च आहे, तर तू करशील. If you love the Lord, you will do it. प्रभूवर तुझं प्रेम असेल तर तू करशील. If you love that person, you will do it. त्या समोरच्या माणसावर तुझं प्रेम असेल तर तू करशील. I am not here only preaching. मी फक्त इथे प्रीचिंगचा व्यवसाय करायला I'm बसलेला not नाही. just preaching here. मी फक्त I प्रीचिंग get करत नाही. involved with you. मी प्रीचिंग करत नाही, फक्त माझा जीव अडकलाय तुमच्या सगळ्यांच्या जीवात. Yes. I could have enjoyed like most of you. तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांप्रमाणे मी पण जीवनामध्ये मजा करू I would शकतो. have walked around here and there, visiting people, eating at people's home, running here. I इकडं have जा. not done it. I have been in the four walls of my room for the past 25 years. 25 वर्ष झाली माझ्या घराच्या एका खोलीमध्ये मी बंद प्रार्थनेमध्ये सारखा बसलेला असतो. मी नाही करू शकत का तुमच्यातल्या अनेकांसारखं इकडे विजिट कर, तिकडे विजिट कर, ह्याच्याकडे आता जा, त्याच्याकडे जेवणाला जा. I could have done it. मी करू शकलो I have असतो. not done it. मी नाही केलेलं. God knows it. देवाला माहिती आहे. Sometimes it is difficult. कधी कधी अवघड आहे. It's more easy to just go on, walk around on the road, meet somebody, go to some people's home, just talk. लोकांना भेटणं, बाहेर जाणं, लोकांना भेटणं, त्यांच्याबरोबर बसणं, बोलणं, हे सगळं सोपं आहे. पण हे 25 वर्ष असं खोलीत बंद होऊन प्रार्थनेत बसणं हे अवघड आहे. ब्रदर घाटगे बोलले होते इस्लामपूरमध्ये, हे वाक्य त्यांनी बोललेलं आहे तिथे. It is difficult, but you know, the love of God in me constraineth me. हे अवघड आहे, 4 भिंतींमध्ये असं बसून राहणं, हाऊस अरेस्ट केल्यासारखं. पण देवाचं प्रेम मला गळ घालतं. So finally, all glory to God. तर शेवटी काय, शेवटी एकच, सगळा गौरव माझ्या देवाला. Because if He didn't constrain me, I wouldn't be there. कारण देवानी मला गळ घातली नसती तर मी बसलो नसतो That's why I प्रेम. told you. मी तुम्हाला सांगितलं, The first level is you seeking after God and chasing after God. The second level is God chasing you and constraining you. पहिली लेवल आहे तू देवा मागे लागणं, दुसरी लेवल देव तुझ्या मागे लागणं. पहिली God has लेवल, holden of me. पहिली लेवल तुला देव सापडणं, दुसरी लेवल देवाला तू सापडणं. Amen. Amen. God has holden of me. What can देवानी I मला, do? पहिली लेवल मी देवाला धरलं, दुसरी लेवल आता देवानी मला धरलेलं आहे की What मी can you पीटर do? तुला सोडणार नाही, मला तू पाहिजे. You cannot run away from God. मग देवाच्या हातातनं कोणी पळून नाही जाऊ शकत. And that's how तसं consistently I have been sitting at the Lord's feet. सातत्याने गेली 26 वर्ष मी प्रभूच्या चरणी बसलेला दास आहे. Travailing, प्रसूती काळा praying for you, तुमच्यासाठी praying प्रार्थना, for the lost souls, हरवलेल्या लोकांसाठी प्रार्थना, praying for the development of the souls of the people. आणि जे बिलीवर झालेले आहेत त्यांच्या जीवाच्या विकसनाची प्रार्थना. So travailing is groaning. तर प्रसूती काळा म्हणजे कणणे. Amen. आमेन. Lord, प्रभू make him like you, Lord. त्याला तुझ्यासारखं बनव, Change his spirit, Lord. त्याचा आत्मा बदल, Change his language, Lord. त्याची भाषा, त्याची बोली बदल, Make him a useful vessel of. त्याला एक उपयोगी पात्र कर. Paul says, पॉल I म्हणतो, again travel for you in the spirit. मी पुन्हा आत्म्यामध्ये तुमच्यासाठी प्रसूती वेदना See, सोसत आहे. traveling is not easy business. It's a great labor. प्रसूती वेदना काही सोपं काम नाही, त्याच्या मागे बरंच काही अवघड असं असतं. And mothers will know what travailing is. आणि ज्या मातांनी जन्म दिलाय त्यांना समजेल मी काय म्हणतो. She will say it is pain. ती माता म्हणेल, तिला विचारलं तर की हो प्रसूतीला फार कळा येतात, But later on she will say, I am very joyful. पण मागावून ती म्हणते मी फार आनंदी आहे, मुलगा झाला, मुलगी झाली. Amen. आमेन. Every time she delivers a baby, it is life out of death almost for her. ज्या दर वेळेला तिला मुलगा किंवा मुलगी किंवा बाळ होतं तिच्यासाठी तर मरणातून जीवनाचा प्रवास आहे. Amen. आमेन. Why some churches don't have revival? का काही चर्च मध्ये रिवायवल किंवा संजीवन नाही? Because they are content to live without it. They don't want it. कारण त्यांना ते नको आहे, ते तसेच समाधानी आहेत. त्यांना त्रास आणि प्रसूती कळा नको, ते आवड. Revival is that you are interested in somebody else. संजीवन कशाला म्हणतात माहितीये? संजीवन अशाला म्हणतात की तू स्वतःमध्ये आता इंटरेस्टेड नाहीये, मग आता मला दुसऱ्यांमध्ये इंटरेस्टेड. That is revival. त्याला रिवायवल म्हणतात की आता हा माणूस बनला पाहिजे, ही बनली पाहिजे, तो बनला पाहिजे, माझा इंटरेस्ट, माझी उत्सुकता तीच आहे, नो मोर मी, आता वी. Some people say, yes, we need to love God. Yes. काही लोक म्हणतात ना आपण देवावर प्रेम केलं That पाहिजे. is the first commandment, yes. केलं पाहिजे, ती But पहिली. Jesus said the second also is equally as important as the first one, love your neighbor. पहिली आज्ञा देवावर प्रेम करणं महत्वाची आहे, पण दुसरी पण तेवढीच महत्वाची आहे की शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम कर. Give me revival or let me die. मला संजीवन दे, नाही तर मला मार. Amen. Amen. Loving your brethren in the church is travailing for them. चर्च मधल्या बंधुजनांवर खरं प्रेम करणं म्हणजे प्रसूती काळ आहेत. Forgiving them is travailing. त्यांना क्षमा करणं म्हणजे प्रसूती काळ आहेत. Accepting them is travailing. त्यांना स्वीकारणं म्हणजे प्रसूती काळ आहेत.
Sometimes sometimes walking with the not so good people also is traveling in the spirit because you are more concerned in that person's life. You are walking with them. कधी कधी जी माणसं फारसी चांगली नाहीयेत पण तरी देखील त्यांच्या बरोबर मी चालणं म्हणजे मी प्रसूती कळा सोचणं आहे. Amen. अशासाठी की ते बदलावेत. A shepherd who leaves his 99 goes hunting for the one. It speaks about travailing. मेंढपाळ जो 99 मेंढरं सोडून एका हरवलेल्या मेंढराच्या शोधामध्ये जातो त्याला प्रसूती काळ म्हणतात. The father who waits day and night for the prodigal to return, what is it? It is travailing. वडील जे उधळा मुलगा परत यावा असं दिवस आणि रात्र वाट पाहतात त्या प्रसूती काळ आहे. Day and night he was travailing. That's why the son returned home. दिवस आणि रात्र तो बाप प्रसूती काळ सोसत होता म्हणून उधळा घरी परत आला. Amen. आमेन. And as he returns home, the father has no power and strength to even shout at his son. आणि उधळा मुलगा जसा घरी आला तसं वडिलांमध्ये एवढी शक्ती नव्हती, एवढी शक्ती राहिलीच नाही वडिलांमध्ये की त्या मुलाला ओरडतील. Would he shout at him that he may return back? Never. ओरडतील का ते त्या मुलाकडे Would he shout at him that he may return back? की त्याने परत जावं, नको येऊ घरात, चालता हो. No, he will not shout, fearing that my son will return back and all my travailing was useless then. असं म्हणून वडील ओरडणार नाहीत की आता उधळा दारी परत आलेला आहे, चालता हो, परत घरात यायचं नाही. अशी शक्ती त्या वडिलांमध्ये नाहीच राहिली. का? कारण वडिलांना माहितीये उधळा घरी परत आलाय, याच्या मागे मी खूप प्रसूती काळ सोसलेले आहेत. Take him in. Amen. Hallelujah. Why Jesus is so attracted to us and attached to us? का? Because he has paid the price for us. का येशू ख्रिस्त आपल्याशी इतका आकर्षित आणि आपल्या इतका प्रेमात आणि आपल्या इतक्या जवळ? कारण त्याने प्रसूती काळात त्या क्रुसावर सोसले आहेत. Amen. The son says, Father, I lost your money. Father says, okay. मुलगा म्हणतो, डॅडी मी तुमचे सगळे पैसे उडवले. वडील म्हणतात ठीक आहे. That is travailing. त्याला म्हणतात प्रसूती काळ. Father, I lost everything. Okay. डॅडी मी सगळं गमावून आलो. ठीक आहे राजा. Come back. That is travailing. परत ये, गेट इन. त्याला म्हणतात प्रसूती काळ. Prayer has the power to change things. Prayer has the power to change you. Prayer has the power to change your perception about others. प्रार्थनेमध्ये गोष्टी बदलायचं सामर्थ्य आहे, तुला बदलायचं सामर्थ्य आहे आणि तुझ्या या डोक्यामध्ये इतरांविषयीचे जे विचार आहेत ते विचार बदलायचं पण सामर्थ्य आहे. Amen. प्रार्थनेत Many times you only stick to one word and that is prayer changes things. बऱ्याच वेळेला आपण एकच वाक्य सारखं बोलतो, पोपटपंची केल्यासारखं. प्रार्थना गोष्टी बदलते, प्रार्थना गोष्टी बदलते. That's not the right sequence. ते बरोबर नाही. People say prayer changes things. तो क्रम बरोबर नाही. लोक म्हणतात प्रार्थना गोष्टी बदलते. No, prayer changes us and we change things. क्रम कसा आहे? अनुक्रमणिका इंडेक्स कसा असतो? प्रार्थना मला बदलते, मी गोष्टी बदलतो. That is the power behind prayer. प्रार्थने मागचं हे सामर्थ्य आहे की Amen. प्रार्थना मला बदलते, मी जातो, गोष्टी बदलतात. That is the power of intercessory prayer. मध्यस्थीच्या प्रार्थनेतलं हे सामर्थ्य In आहे. these last days, या शेवटच्या we दिवसात need that kind of prayer. अशा पद्धतीची प्रार्थनाच आपल्याला हवी. A praying man, you can see him and recognize him. immediately. प्रार्थनेचा माणूस, प्रार्थनेची स्त्री बघितलं की लगेच समजतं हे प्रार्थनेचे माणसं. Person who comes out of prayer is a different man. कारण जो माणूस प्रार्थनेच्या खोलीतनं बाहेर पडतो ना तो वेगळाच असतो. त्याची शान वेगळी असते, त्याचं सगळं वेगळं असतं. Amen. आमेन. They are on the top list of appointment. अपॉइंटमेंटच्या अगदी वरच्या यादीत ते असतात. Amen. आमेन. I tell people, look out for भरतीच्या prayer warriors. भरतीच्या आणि नेमणुकीच्या अगदी मोठ्या पहिल्या यादीमध्ये या प्रार्थना योद्ध्यांची नावं असतात. आणि म्हणून मी लोकांना नेहमी सांगत असतो की प्रार्थनाशील माणसं शोधा. You know, bring that person to me. प्रार्थना करणारा एखादा किंवा एखादी घेऊन या त्याला माझ्याकडे. That person is a different person. प्रार्थना करणारा माणूस तुम्ही काही म्हणा वेगळाच असतो. Amen. आमेन. Look at Hannah, हन्ना travailing in prayer. प्रसूती काळ प्रार्थनेत She wept, she grieved, रडली रडली, दुःख केलं, went back home, घरी गेली, didn't argue with the adversary. अजिबात सवती बरोबर वाद केला नाही. That is prayer. त्याला म्हणतात प्रार्थना. Every year she did that. दरवर्षी हन्ना असंच करायची. She used to return back home, घरी परत यायची, and the adversary used to bring a child, सवत तिला आपलं नवीन बाळ दाखवायची and she used to mock at her. आणि त्याची निंदा थट्टा करायची. Hannah opened not her mouth, हन्ना तोंड उघडायची नाही. goes back, परत जात, travailing prayer, परत मंदिरात जाणार, परत प्रसूती केळची प्रार्थना करणार. never said anything against her, that Peninnah, to God. हन्ना कधीही पनिनाविषयी किंवा पनिनाच्या विरोधात देवाला काही बोलली नाही. She wanted a child, she was desperate. हन्नेला बाळ हवं होतं, तिचं ओटीपोट व्याकुळ होतं. Amen. आमेन.
God blessed her. देवाने तिला आशीर्वाद दिला. Look at Jesus Christ. येशू In the ख्रिस्त Garden of Gethsemane. गेत्सेमनी बागेत How was he in prayer? कसा तो प्रार्थनेत होता. It was like giving birth. जन्म देण्यासारख्याच कळा. Look at his condition. पहा ना त्याची अवस्था. He became weaker than the disciples. शिष्यांपेक्षा पण अशक्त झाला येशू. Weaker than his disciples. शिष्यांपेक्षा पण अशक्त झाला येशू गेत्सेमनी बागेत. He told them, त्यांना म्हणाला, my soul is desperately sorrowful. माझा जीव भयंकर दुःखी आहे. I feel I'm dying. मला वाटतंय मी मरतोय. First time he made a statement like that to his disciples. पहिल्यांदा येशू आपल्या शिष्यांना असं बोलला. I feel like I'm dying. मला असं वाटतंय की मी मरतोय. I'm going to die. शांत, मी मरतोय. The apostles didn't understand. शिष्यांना प्रेषितांना कळलं नाही. Such a powerful person. इतका सामर्थ्यवान माणूस He's saying, म्हणतो I'm going to die. मी मरणार आहे. I'm very sorrowful. मी दुःखी आहे. Very sorrowful. खूप दुःख आहे. Please pray for me. प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. Birth pangs. प्रसूती कळा. When one has birth pangs, एखाद्याला प्रसूती कळा लागल्या he becomes weak. की तो अशक्त होतो. He cannot boast. तो अभिमान बाळगू शकत नाही. He cannot talk तो big कमेंट talks. बाळगू शकत नाही. मोठ्या मोठ्या बाता तो करू शकत नाही. He says, I'm shattered. तो म्हणतो मी विखरलो. आय एम फिनिश्ड, आय एम डन. हालेलुया. My soul is exceedingly sorrowful. माझा जीव प्रचंड दुःखी आहे. Almost unto death. जवळ मरणप्राय. That is birth pang. त्याला प्रसूती काळ म्हणतात. That is birth pang. प्रसूती काळ. And he said, आणि बोलला, stay here only. येशू शिष्यांना इथं थांबा. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. He went a little further. आणि येशू थोडा पुढे गेला. Fell down on his knees. गुडघ्यांवर पडला Praying. प्रार्थना करायला. When you travail and pray, जेव्हा तुम्ही प्रसूती काळ लावून प्रेयर करता there is no loud mouth. तेव्हा मोठ्या बाता तोंडात येत नाहीत. When you look at others, you only have compassion in your eyes. आणि मग तेव्हा दुसऱ्यांकडे पाहिलं की डोळ्यांमध्ये केवळ आसव आणि कळवळाच येतो. You don't argue, you don't debate, तुम्ही you don't वादिवाद fight. तुम्ही वादिवाद करत नाही, चर्चा करत नाही, भांडायला जात नाही, ह्याचं त्याचं करतच नाही. का? तुम्ही प्रसूती कळेची प्रार्थना करून आलाय. Amen. Amen. You are just looking at that person and saying he'll be birthed now. तुम्ही केवळ त्या समोरच्या माणसाकडे पाहत असता आणि म्हणत असता, बघ आता त्याचा जन्म होईल. Amen. Paul is having that kind of birth pangs. पॉलला अशा पद्धतीच्या प्रसूती कळा लागल्या. People say, लोक म्हणतात, but we are very intelligent beings. नाही आम्ही फार बुद्धिमान. You may be. Paul also was very intelligent. असाल तुम्ही बुद्धिमान. पॉल पण माझा फार बुद्धिमान He होता. was a Pharisee, पॉल परुषी होता. very learned man, अतिशय शिकलेला. man of the Torah, knew it inside out. टोराचा माणूस, नियमशास्त्राचं तोंडपाठ. Yet तरी he depended on the groaning prayer of intercession. प्रसूती कळेची मध्यस्थीची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेवर अवलंबून राहणारा हा आमचा बुद्धिमान आणि लर्नेड पॉल. Prayed for the church. चर्चसाठी प्रार्थना करायचा. Prayed for the saints. संतांसाठी प्रार्थना करायचा. Let Christ be formed. की काय प्रार्थना करायचा? ह्यांच्यात ख्रिस्त रूपधारी हो. Praise God. Hallelujah. We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय चालू ठेव. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this time. प्रेमळ स्वर्गीय बापा, या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. What a great joy, Lord. काय मोठा महान आनंद आहे. You have taught us so many things. तू बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या. Help us, Lord, to digest it. आम्हाला मदत कर की या गोष्टी आम्हाला पचाव्यात. Let it enter deep into our hearts. आणि आमच्या अंतःकरणामध्ये खोल या गोष्टी जाऊ दे. Help us, Lord. आम्हाला मदत कर. Give us a burden आम्हाला ओझं दे that we may have travailing prayer. की आम्ही प्रसूतीच्या काळा लावून प्रार्थना करावी. Father, दे बाप्पा, that the formation of Christ may be seen in one and all. की एकात आणि सगळ्यात मला ख्रिस्त रूपधारी झालेला दिसावा. Everyone should look like Christ. आणि सगळे ख्रिस्तासारखे दिसायला लागावे. Walk like Christ. ख्रिस्तासारखे चालायला लागावे. Talk like Christ. ख्रिस्तासारखे बोलायला लागावे. Think like Christ. ख्रिस्तासारखे विचार करायला लागावे. Have the lifestyle of Christ. ख्रिस्तासारखी जीवनशैली सगळ्यांची व्हावी. Yes, oh Master. होय रे बाबा, Make me like मला Jesus. येशू सारखं बनव. That's why anytime म्हणून कधी you are tempted to say something or do something, जर तुम्हाला काही करायचं किंवा बोलायचा मोह झाला, just remember, फक्त लक्षात ठेवा, what if Jesus was here, what he would do. येशू जर माझ्या जागी आत्ता असता तर येशू काय बोलला असता, येशूनी काय केलं असतं. If you have that in your mind, असं जर मनात ठेवलं
you can do many things which will be right and not do things which are wrong. तुम्ही अनेक गोष्टी मग अशा कराल की ज्या बरोबर आहेत आणि चुकीचं करणार नाही. Lord, let my members have the formation of Christ in them. माझ्या सर्व सभासदांमध्ये मला ख्रिस्त रूपधारी होताना दिसू दे. Otherwise my preaching has no sense at all. नाहीतर माझ्या प्रीचिंगला काही अर्थ नाही. I'm not bothered about my preaching. मला माझ्या प्रीचिंगची काय पडलेली नाही. If my preaching does not bring the formation of Christ in my people, I am the most stupidest person on earth. माझ्या प्रीचिंग मधनं जर माझ्या सभेला येणाऱ्या माणसांमध्ये ख्रिस्त रूपधारी झाला नाही तर माझ्यासारखा मूर्ख बावळट इडियट माणूस नाही या जगात. I would rather not preach all my life. मी आयुष्यभर प्रीचिंग करणार नाही. मग If I cannot raise up leaders like me, I would माझ्यासारखे rather लीडर stop preaching, Lord. माझ्यासारखे लीडर मला उभे करता आले नाही तर येशू मी कायमचं प्रीचिंग बंद करीन. If I cannot travail, जर मला प्रसूती काळ सोसायला जमल्या नाही I have no right to be a pastor. मला हक्क नाही की मी स्वतःला पास्टर म्हणावं. नमा खराबा शंतो नमा खानामा सेरा बाबा दरो कोलोबा शगारा बाबा दरा. Preaching is not my ambition, you know it, Lord. प्रीचिंग माझी महत्वाकांक्षा नाहीये. Don't want to do it. मला प्रीचिंग नाही करायचं. If people have no formation of Christ, माझ्या प्रीचिंग मधनं जर लोकांमध्ये ख्रिस्त रूपधारी झाला नाही would मला rather प्रीचिंग करायचं नाही. मी प्रीचिंग करणार नाही. लेट माय लाईफ स्पीक. Father, ते बाप्पा make my people like you, Lord. माझ्या लोकांना तुझ्यासारखं बनव. माझ्या लोकांना तुझ्यासारखं बनव प्रभू. It's enough for a servant to be like his Lord. एखाद्या दासानं आपल्या मालकासारखं बनणं बास आहे. It's enough for a disciple to be like his master. एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुसारखं बनणं बास आहे. खूप आहे. For that we need to travail. त्याच्यासाठी आम्हाला प्रसूती काळ लागायला हव्यात. Otherwise, how they will become नाहीतर ते कसे होणार. master? प्रभू Give us that spirit, that तो- travailing spirit, Lord, तो प्रसूती कळेचा आत्मा दे that we देवा. may pray for one another. एकमेकांसाठी प्रार्थना करा. We may pray for one another. एकमेकांसाठी प्रार्थना करा. Our church will be so strong. मग माझं चर्च इतकं बळकट होईल. Prayer is telling God that what I cannot do, you can do. प्रार्थना म्हणजे देवाला म्हणणं देवाप्पा जे मी करू शकत नाही ते तू कर. Praying is just throwing away our own pride, our own understanding, our own will, our own plan. प्रार्थना म्हणजे स्वतःचा गर्व, स्वाभिमान, अभिमान, स्वतःच्या योजना, स्वतःची महत्वाकांक्षा सगळं बाजूला ठेवणं, And looking to God फेकून देणं आणि फक्त येशूकडे देवाकडे बघत जगणं. and taking His will, His plan, His advice, देवाची इच्छा, देवाची योजना, देवाचा सल्ला घेणं and saying yes to Him. आणि That is देवाला prayer. हो म्हणणं त्याला प्रार्थना That म्हणतात. is prayer. त्याला प्रार्थना म्हणतात. Jesus, we surrender to you, Lord. आम्ही तुला शरण येतो देवबाप्पा. Once परत एकदा again, we surrender to you. आम्ही परत एकदा तुला शरण येतो. Surrender our lives to you. आमचं जीवन आम्ही तुला सरेंडर करतो. The Lord is touching many of you. प्रभू अनेकांना स्पर्श करत आहे. One cannot pray without surrender. एखादा सरेंडर केल्याशिवाय प्रार्थना करू नाही शकत. पहिलं सरेंडर मग प्रार्थना. Save the unsaved, my Master. तारण न झालेल्यांचं तारण कर माझ्या मालका. तारण न झालेल्यांचं तारण कर. Let the formation of Christ be seen in the saved, Lord. आणि तारण झालेल्यांमध्ये मला ख्रिस्त दिसू दे. Yes, this is travailing. This is travailing. यालाच म्हणतात प्रसूती कळा. Paul had tears, Jesus had tears. पॉलच्या डोळ्यात अश्रू आले, येशूच्या डोळ्यात अश्रू आले.
Both had burdens. पॉलला येशूला दोघांना ओझं होतं. Thank you, Master. धन्यवाद, Thank you, Jesus. धन्यवाद, I give you the glory. धन्यवाद. I know you're going to save many people now. मला माहितीये तू अनेक लोकांचं आता तारण करणार Many आहेस. will be saved in our own families now. अनेक माणसं आमच्या परिवारातली तारली जाणार आहेत. Yes, they will be saved. त्यांचं तारण होणार आहे. They will be saved. त्यांचं तारण होणार आहे. Because travailing prayer has power. तुमच्या प्रसूती कळेतल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. Travailing itself shows प्रसूती काळात दाखवतात that the child is due any time. बाळ आता कधीही बाहेर येईल. We pray, Lord, आम्ही प्रार्थना करतो let प्रभू Christ be formed in them. ख्रिस्त या लोकांमध्ये रूपधारी होऊ दे. Pray, people, pray. प्रार्थना करा, प्रार्थना That in our church, की आपल्या चर्च मध्ये that there are people who have not matured, that they may have the formation of Christ in them. आपल्या चर्च मध्ये अशी जी माणसं आहेत की जी प्रभूकडे आलेली आहेत पण अजून ना समंजसच आहेत, प्रौढ झालेलीच नाही आहेत, त्यांच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हावा Come on, pray. अशी प्रार्थना करा. Come चला on, pray. चला सगळ्यांनी अशी प्रार्थना करा की प्रभू माझ्या चर्च मध्ये अशी माणसं अजून आहेत की जी तुझ्याकडे आलेली आहेत पण त्यांच्यामध्ये अजून तेवढा समंजसपणा नाही, प्रौढता नाही, तू अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये पूर्ण रूपधारी झाला नाही. मी प्रसूती काळ सोसून प्रार्थना करते त्यांच्यामध्ये मला ख्रिस्त येशू रूपधारी झालेला दिसू दे. दे बाबा, Yes, yes. Say दिसू it. दे, दिसू दे. Say it. बोला. It can be our own spouses, it can be our own children, it can be any member of the church or the whole church at large. कदाचित तुमचा स्वतःचा नवरा असेल, बायको असेल, मुलं बाळ असतील, चर्चचा कोणी मेंबर असेल किंवा संपूर्ण चर्च असेल. If you don't know any individual, take it as a whole church and pray. जर कोणी एक व्यक्ती तुम्हाला असा माहिती नाहीये तर संपूर्ण चर्चच्या सभासदांसाठी प्रार्थना करा की प्रभू Lord, प्रभू let Christ be formed in them. ख्रिस्त त्यांच्यामध्ये रूपधारी होऊ दे. Let Christ be formed in them. मला त्यांच्यामध्ये ख्रिस्त त्यांच्या जीवनात दिसू दे. नमा खराबा शंतरोरो. This is the most unselfish prayer that you can ever make. ही अगदी निस्वार्थी प्रार्थना आहे बरं का. जर कुठली निस्वार्थी प्रार्थना आपण करू शकत असू तर हीच निस्वार्थी प्रार्थना की लॉर्ड आय वांट टू सी यू इन देम. This is the purest form of all prayer. शुद्ध प्रार्थना सर्व प्रार्थनेमधली. Because you're not praying for your needs. कारण तिथे तुम्ही स्वतःच्या गरजांसाठी प्रार्थना करतच नाही You're not praying that God may break somebody's legs. की देवाने कोणाचा पाय तोडावा अशी प्रार्थना तुम्ही करत नाही. You're not praying out of hurt and anger concerning anybody. मला वाईट वाटलं, मला असं बोलला आणि मला तर राग आलेला आहे असं म्हणून तुम्ही प्रार्थना करत नाही. You're not praying that the other person should ask forgiveness from you. त्या समोरच्या माणसांनी माझ्याकडे येऊन मला सॉरी म्हटलं पाहिजे असं म्हणून तुम्ही प्रार्थना करत नाही. You are praying a तुम्ही अशी- prayer which is the heart of God. तुम्ही अशी प्रार्थना करताय कशी की जी देवाचं हृदय आहे, हृदय. That is the way God looks at you and each one of us. अशा रीतीनं देव आपल्या प्रत्येकाकडे पाहतो. So say, Lord, म्हणून म्हणा प्रभू let Christ be formed in my people. ख्रिस्त माझ्या लोकांमध्ये रूपधारी हो. Let Christ be formed in my people. ख्रिस्त माझ्या लोकांमध्ये रूपधारी हो. In the coming days, येत्या दिवसात you shall see तुम्ही पाहाल many walking and talking Christ. अनेक जण ख्रिस्तासारखे चालणारे बोलणारे दिसतील. Praise God. हालेलुया. Say thank you, Jesus. मला धन्यवाद येशू. Thank you, Father. God धन्यवाद bless you all. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद.